हाय नमस्कार सर्वांना. आज आहे पौर्णिमा आणि आपण करणार आहोत की सत्यनारायणची पूजा. त्यामुळे मी घरातली सर्व साफसफाई केली आणि जी दर पौर्णिमेला मी सत्यनारायणची पूजा करत असते तर तीही आज करणार आहे. तर नक्कीच बघा तुम्ही आजचा व्लॉग आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ही बघा अशा पद्धतीने मी रांगोळी काढून घेतलेली आहे दाराला आणि मी हळदीचं लेपनही केलेलं आहे. तर मी ही सत्यनारायणची पूजा ना जी आपली पौर्णिमा येते ना महिन्यातली, तर त्या दर महिन्याच्या पौर्णिमेला मी करत असते. कारण स्वामी समर्थांच्या तुम्ही जर स्वामी सेवेकरी जर असाल तर तुम्हाला माहितीच असेल, परंतु ज्या ताई जर नवीन असेल ना तर त्यांना माहीत नसेल. तर ही सेवा आपण का करायची किंवा ही सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला का करायची, तर तुम्हाला जे काही आर्थिक संकट असेल किंवा तुमच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा असेल किंवा तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं आर्थिक बाबतीत जर चणचण असेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करू शकतात. ही दर पौर्णिमेला अमावस्येची पौर्णिमेची जी पूजा आहे तर ती तुम्ही नक्की करू शकता. त्यामुळे तुमचे जे कर्जबाजारीपणा असेल किंवा जे तुम्हाला जे काही आर्थिक संकट असेल त्यातून तुमची नक्कीच मुक्तता होत असते. असं तुम्ही 21 पौर्णिमा किंवा 11 पौर्णिमा, 101 पौर्णिमा, 51 पौर्णिमा अशा कितीही दर पौर्णिमा तुम्ही करत जा. आणि ही सोपी पूजा आहे, खूप अवघड पण नाही आहे. ही केंद्रामध्ये आपल्याला त्याचं पुस्तक वगैरे सर्वही भेटतं आणि ही घरातच करायची असते, कोणत्याही प्रकारचा ब्राह्मणाला बोलवायची नसती. तर ही अगदी सोपी आणि ही आपल्या घरात बसूनच आपण करू शकतो. तर त्याच्यामुळे आपले जे आर्थिक संकट आहे ते दूर होत असतात. आपले पैशाचे जे प्रॉब्लेम असतात तेच सुटलेले असतात आणि आपल्या मनालाही एक प्रकारचं समाधान वाटत असतं आणि लक्ष्मीचं वास्तदैव आपल्या घरामध्ये निरंतर राहत असतो. तर मी दर पौर्णिमेला ही पूजा करते. तर त्यासाठी आपल्याला काय कलश स्थापन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहे. तर पहिली सुपारी म्हणजे आपली गणपतीची असती, नंतर कुलदैवता, नंतर कुलदेवी असती. तर पुस्तकामध्ये सांगितलेलंच आहे, ते पुस्तक तुम्हाला कुठेही भेटेल. आणि फक्त याचं वैशिष्ट्य एवढंच आहे की जो आपण शिऱ्याचा प्रसाद करणार आहोत ना, तर तो आपण आपल्या घरातली जेवढी व्यक्ती आहे त्यांनीच खायचं आहे. कारण आपण हे दर पौर्णिमेला पूजा करत असतो. जी श्रावणामध्ये करत असतो ना, तर ती आपण सगळ्यांना पूजेसाठी बोलवत असतो, परंतु ही दर महिन्याला करतो तर ती फक्त आपण आपल्या घरातल्यांनीच हा प्रसाद खायचा असतो. म्हणजे ती लक्ष्मी जी आहे ती आपल्याच घरामध्ये राहील, इतर कुणाकडे जाणार नाही. आणि यामुळे आपल्याला म्हणजे तुम्हाला नवीन उत्पन्नाचे सोर्स निर्माण होत असतात. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही दर पौर्णिमेला ही पूजा करत जा सत्यनारायणची. आणि खूप जास्त वेळ नाही लागत, 1 तास खूप झालेला आहे ह्या पूजेसाठी. तर त्याची प्रत्येक पूजेची आपल्याला म्हणजे प्रत्येक सुपारीची पंचोपचार पूजा करायची आहे. आणि त्यानंतर ताम्हणामध्ये आपल्याला जो आपल्या घरामध्ये जो बाळकृष्ण असतो त्याची आपल्याला श्रीकृष्ण म्हणून पूजा करायची आहे. तर त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. तुम्हाला पंचोपचार पूजाही मी सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि खूप सोपी आहे ही पूजा, खूप काही अवघड नाही. तर ही पूजा करून झालेली आहे माझी. बघा अशी छान आणि सिंपल मी पूजा केलेली आहे. अशी दर पौर्णिमेला करत असते. त्यामुळे माझे आर्थिक संकटे खूप माझे नाहीसे झालेले आहे. आणि त्यानंतर आपण आरती करायची आणि जो प्रसाद आहे तो आपल्या घरातच आपण सर्वांनी खायचा आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ पाठवेल किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगेल. ही सर्वही पुस्तकं वगैरे जी माहिती आहे ती स्वामी समर्थांच्या केंद्रात असती किंवा तुम्ही एखाद्या दुकानात जा तिथेही तुम्हाला हे पुस्तक वगैरे सर्वही भेटेल. तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि तुम्हीही नक्कीच करून बघा. तुमच्या जीवनातली जे काही आर्थिक संकटे आहे किंवा पैशासंबंधी जे काही प्रॉब्लेम आहे, कर्जबाजारीपणा असेल तर तोही त्यातून तुम्ही त्यातून हळूहळू मुक्त व्हाल. तर नक्कीच तुम्ही ही पूजा करा.